नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसा माहिती आहे का, सतत आपल्याला एक प्रश्न पडत असतो की नार्सिस्टिक जी लोक असतात त्यांना कसं ओळखायचं. तर मी तुम्हाला आज काही नार्सिस्टिक लोकांची लक्षणं सांगतो. म्हणजे एखादा व्यक्ती जो नार्सिस्टिक असतो तो एक्झॅक्टली कसा असतो आणि त्याच्या आपण इन्फ्लुएन्समध्ये कसं जातो, कसं आपण त्याचा त्रास सहन करून घ्यायला लागतो. ॲक्च्युअलमध्ये कसं असतं माहिती आहे का, जी पण नार्सिस्टिक लोक असतात ना ते स्वतःच खरं म्हणत असतात. माझ्यासारखा कुणीच नाही असं त्यांना वाटत असतं. सतत स्वतःच्या यशाची अतिशयोक्ती, आम्ही हे ते आमचं हे ते, सतत स्वतःच्या यश स्वतःच्या अचिव्हमेंट जगाला सांगणं, त्या आविर्भावात राहणं सतत. आणि अशा लोकांना सतत स्पेशल ट्रीटमेंट हवं असतं. लोकांनी मला गेल्या गेल्या मान दिला पाहिजे, हाय म्हणून विचारलं पाहिजे, कसं काय आलात काय आलात वगैरे. स्पेशल ट्रीटमेंटची सतत हवं असते त्यांना. कोणी विचारलं नाही की त्यांना राग येतो, ते थांबत नाही ते जास्त वेळ, त्या माणसाचा बदला घ्यायचे प्रयत्न करतात. आणि सतत अहंकार हाय लेवल असतो अशा लोकांचा. स्टेटसमधून त्यांचं सतत स्वतःचं वर्चस्व झळकत असतं. लोकांनी सतत आपली प्रशंसा करावी, आपल्याला चांगलं चांगलं म्हणावं, कुणीही आपल्याला टीका करू नये असं त्यांना वाटत असतं. आणि जर कुणी टीका केलीच मग ती सहन होत नाही, राग येतो, चीड येते, लगेच प्रतिक्रिया देतो तो व्यक्ती, शांत बसत नाही. आणि अशी जी लोक असतात ना, ह्यांच्यामध्ये समजून घेण्याची वृत्ती खूप कमी असते. मीच भारी, मी श्रेष्ठ, आमचंच खरं असा त्यांचा भाव असतो. त्यांची जी प्रवृत्ती असते ना, लोकांना वापरण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे कामापुरतं सगळ्यांना जवळ करतात, काम झाले की दूर जातात. आणि अशी भरपूर लोक आहेत आपल्या आजूबाजूला, नार्सिस्टिक पर्सनॅलिटी. जरा जरी कुणी काय बोललं ना त्यांना खपत नाही. सतत पॉशमध्ये राहणं, स्वतःचा एक ॲटिट्यूड घेऊन फिरणं सतत, त्याच्यामध्ये काय कुठंच कमी नसते. आम्ही असं करू, आम्ही तसं करू, स्वतःला काय लय भारी समजतो काय, तू कोण आहे, तू आम्हाला काय सांगणार, तू मला शिकवतो काय, अशी त्यांची भाषा असते. नम्रता नावाची प्रकार त्यांच्याकडे खूप कमी असतो. जर त्यांना त्यांच्यापेक्षा लय भारी माणूस भेटला ना तिथंच मग ते दबले जातात, नाहीतर मग त्यांचा तो ॲटिट्यूड कुठंच कमी होत नाही. आणि सतत मोठ्या लोकांसोबत ते संबंध जोडत असतात. गरिबांना त्यांच्याकडे किंमत ही फक्त कामापुरती असते. हा समोरचा व्यक्ती आपल्या किती कामी येतो तेवढं बघून ते जवळ करत असतात. इनफॅक्ट जास्त ते रिलेशनच ठेवत नाहीत. समोरच्याला तुच्छ लेखत असतात, कमी लेखत असतात. जर काम असेल तर तेवढ्यापुरतं तेवढं गोड बोलतात, नंतर फरसे स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये राहणं. त्यांना कोणाचं यश आवडत नसतं, त्यांना स्वतःपेक्षा कोण पुढे गेलेलं आवडत नसतं. ते समोरच्याला ॲप्रिशिएट करतात पण आतून त्यांना ते आवडलेलं नसतं त्यांच्या पुढं कुणी गेलेलं. ते स्वतःला खूप सुपिरियर समजत असतात. आम्हीच बेस्ट, आमचंच वर्चस्व या ठिकाणी राहिलं पाहिजे, आमचंच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, अशी त्यांची पर्सनॅलिटी असते. ते लोकांना सपोर्ट करतात पण त्या सपोर्टमधून त्यांना फायदा होत असेल तरच सपोर्ट करतात. आणि जर काय फायदा होणार नसेल तर सपोर्ट करत नाहीत. इनफॅक्ट एखादा व्यक्ती जर गरीब असेल ना तर त्याच्याकडे बघतसुद्धा नाहीत ते. आणि ही नार्सिस्टिक पर्सनॅलिटीची लक्षणं आहेत. आणि ही अशी लोक आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात असतात. मग अशा लोकांपासून आपल्याला दूर राहणं खूप महत्त्वाचं असतं. अशा लोकांसोबत एक बाउंड्री ठेवणं, त्यांच्यासोबत जास्त जायचं नाही, त्यांना जास्त बोलायचं नाही, कामापुरतं काम ठेवायचं आणि बाजूला व्हायचं. त्यांना आपली सिक्रेट्स कधी जास्त सांगायचे नाहीत, त्यांच्याजवळ जास्त जायचंच नाही. तुम्हीच ग्रेट म्हणायचं, तुम्हीच भारी म्हणायचं आणि स्वतः सेफमध्ये राहायचं. त्यांना कौतुकाची अपेक्षा असते, त्यांना मानापनाची अपेक्षा असते. मान भेटला नाही ना मग ते बदला घेतात समोरच्याचा. आणि गरिबांना सतत ते खालच्या दर्जाचं समजत असतात, स्वतःला खूप ग्रेट समजत असतात. आणि त्यांच्यापेक्षा जर कोण पुढे गेलं तर मग त्यांना ते खपत नसतं. कुठून ना कुठून त्याला दाबण्याचे प्रयत्न केले जातात. पण जर आपल्या आयुष्यात अशी जर लोक असतील ना तर त्यांना जास्त आपण किंमत नाही द्यायची, त्यांना तसंच राहू द्यायचं. आपण स्वतःवरती कंट्रोल आणायचं. जर आपण त्यांच्या नादी लागलो, त्यांच्यासोबत लढत बसलो ना, आपली ऊर्जा, आपला वेळ वाया जातो. ते सुधरत कधीच नसतात. इनफॅक्ट ते आपल्यालाच दोषी ठरवत असतात. ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती नसते, कारण त्यांचा अहंकार हाय लेवलला असतो. ते स्वतःची चूक कधीच मान्य करत नसतात. त्यामुळे अशा लोकांसोबत कधीच लढत बसायचं नाही. काळ बरोबर त्यांना नीट करत असतो. आपण फक्त आपली काळजी घ्यायची, आपलं मानसिक स्वास्थ्य राखायचं. अशा लोकांच्या कधी जास्त नादी नाही लागायचं, कारण ह्या लढाईमध्ये जर एकदा आपण उतरलो ना तर मग ते जाणीवपूर्वक मुद्दाम त्रास देतात आपल्याला. त्यांना त्याच्यामध्ये मजा येत असते. मग समोरच्या व्यक्तीला किती त्रास होत आहे त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं, त्यांना फक्त जिंकायचं पडलेलं असतं. त्याच्यामुळं अशा लोकांच्या कधी नादी नाही लागायचं. आणि अशी लोक भरपूर असतात. त्यांना फक्त लांबूनच नमस्कार करायचा, चलो दे बाबा म्हणायचं, तुझं काय असेल ते असेल, आपल्या आयुष्यात आपण सुखी राहायचं. आणि एवढं जर आपल्या आयुष्यामध्ये आपण समजून घेतलं ना तर आपल्याला जास्त कधी प्रॉब्लेम नाहीत येत. मुळामध्ये नार्सिस्टिक ज्या गोष्टी असतात ना त्या प्रत्येकामध्ये असतात. म्हणजे आपण पण कधी ना कधी तसं वागत असतो थोड्या बहुत प्रमाणामध्ये.
पण जर एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटीच तशी असेल, सतत जर तो तसं वागत असेल, तर तो एक्स्ट्रा नार्सिस्टिक आहे आणि त्याचे त्याला परिणाम पण भोगावे लागतात. त्याला कोण जास्त आतून प्रेम करत नाही, सगळे त्याच्याकडे पण फायद्यासाठी जातात आणि त्याला आयुष्यात खरं प्रेम नाही भेटत.